आज या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयात एक महत्त्वाचं निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। काल पशुपालकांची मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं जे थकीत अनुदान आहे हे प्रति लिटर 5 रुपयांनी 7 रुपये, तर ते तत्काळ या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि चारा छावणीची बिलंही तत्काळ मिळाली पाहिजेत। इकडे निवडणुकीला तुम्ही प्रचंड मोठा खर्च करायला लागला आहे, पण शेतकऱ्याचे दुधाचे पैसे देणं तुम्हाला जर होत नसेल तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि हे तत्काळ द्यावं, नाहीतरी आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयावर दुधाची मोकळी केंड फेकणार आहे हा इशारा देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात आलेलो आहे। आणि ह्याचा इशारा देण्यासाठी मंगळवारी येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी दुपारी 1 वाजता हजारो शेतकरी पशुपालक सांगोल्याच्या तहसील कार्यालयासमोर त्या ठिकाणी मोकळी केंड येऊन तहसील कार्यालयापुढे फेकणार आहेत आणि त्याची जर दखल नाही घेतली तर तारीख न सांगता आम्ही मंत्रालयासमोर आणि आयुक्त कार्यालयासमोर मोकळी केंड फेकणार आहे आणि हा इशारा या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदरच आम्ही देतोय। हे तत्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लेखी आश्वासन द्यावं आणि त्या ठिकाणी तत्काळ बिल या अनुदान जे थकीत आहे शेतकऱ्यांचं तत्काळ द्यावं, यासाठी हा इशारा देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे। तर सगळ्या पशुपालकांना, शेतकऱ्यांना विनंती करतो की मंगळवारी दुपारी 1 वाजता 30 तारखेला सांगोल्याच्या तहसील कार्यालयासमोर मोकळे केंड घेऊन फेकण्यासाठी या।